हॅलो स्टुडंट, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वेलकम माय यूट्यूब चॅनल. आज आपण क्लास 6 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत 3.3 इको फ्रेंडली सेलिब्रेशन. इको फ्रेंडली सेलिब्रेशन म्हणजेच पर्यावरणपूरक असे उत्सव या ठिकाणी साजरे केले पाहिजे. म्हणजेच आपण असे उत्सव साजरे करायचे की ज्याच्याने पर्यावरणाला काही त्रास हा होणार नाही. मग या ठिकाणी हे इको फ्रेंडली सेलिब्रेशन त्यांनी कशा प्रकारे केलेले आहे हे एका लेटरच्या माध्यमातून दोन मित्रांनी एकमेकांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. एक मित्र दुसऱ्या मित्राला त्या ठिकाणी सांगतो की कशा प्रकारे इको फ्रेंडली सेलिब्रेशन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. त्याचं वर्णन हे लेटरच्या माध्यमातून या ठिकाणी डिस्क्राईब केलेलं आहे. मग इथं पाहू शकता की लेटर लिहिताना लेटरच्या राईट साईडला सुरुवातीला डेट लिहायची. इथे लिहिलेली 25 सप्टेंबर 2015 आणि लिहिणारा जो आहे तो कोणत्या गावाचा आहे तो पुणे. लिहिणाऱ्या मुलाचं नाव आहे शार्व. मग या ठिकाणी शार्व याने आपल्या मित्राला पत्र लिहिलेलं आहे. मग या ठिकाणी पत्राला मी स्टार्टिंग करते. डिअर अथर्व. तो आपल्या मित्राला म्हणतो, प्रिय अथर्व, आय रिसिव्ड युअर लेटर. मला तुझं पत्र मिळालं. हे फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. हे सर्वात पहिले तुला हार्टली कॉंग्रॅच्युलेशन, तुझं अभिनंदन. इट्स रिअली अमेझिंग. खूप असं वेगळं काहीतरी या ठिकाणी तू करून दाखवलेलं आहे. दॅट यू हॅव सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. आणि तू वेगळं असं काहीतरी या ठिकाणी सादर केलेलं आहे. आणि ते म्हणजे काय तर तू इको फ्रेंडली गणेश उत्सव हा अमेरिकेमध्ये साजरा केलेला आहे. अमेरिका या देशामध्ये गणेश उत्सव हा जो सण साजरा केला तर तो कसा केला, इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक असा सण त्या ठिकाणी तुम्ही साजरा केलेला आहे. प्लीज राईट टू मी मोर अबाउट इट. मग तू तो सण कसा साजरा केला याच्याबद्दल तुम्हाला अजून माहिती या लेटरच्या माध्यमातून सांग. हिअर वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू सेलिब्रेट अँड इको फ्रेंडली दिवाळी. त्याचप्रमाणे तू जी काही माहिती दिली त्या माहितीप्रमाणे आम्ही या ठिकाणी दिवाळी हा सण हा इको फ्रेंडली या माध्यमातून साजरा करणार आहे. आर यू सरप्राईज. तुला सरप्राईज मिळेल. येस वी आर ॲक्च्युली प्लॅनिंग अ दिवाळी. आम्हीही दिवाळी अशाच प्रकारे साजरी करण्याचं ठरवलेलं आहे. विदाऊट क्रॅकर्स. फटाके न फोडता. बट ऑफकोर्स विथ डिलिशियस. पण अगदी सुपर अशा उत्कृष्ट अशा पद्धतीने ही दिवाळी आम्ही या ठिकाणी साजरी करणार आहोत. आणि तीही कशी, इको फ्रेंडली. डिलिशियस ट्रॅडिशनल स्नॅक्स. या ठिकाणी पारंपरिक असे वेगवेगळे स्नॅक्स या ठिकाणी तयार केले जातात. माउथ वॉटरिंग. आपल्या तोंडाला वेगवेगळ्या चवी ह्या स्नॅक्सच्या माध्यमातून मिळत असतात. मग यात कोणकोणते पदार्थ बनवले जातात. चकली, अनारसे, करंजी अँड लड्डू असे वेगवेगळे प्रकार हे दिवाळीला बनवले जातात. टू मेक अप फॉर द क्रॅकर्स. आणि या ठिकाणी जे काही क्रॅकर्स आहेत म्हणजे जे काही फटाके ते आम्ही यावेळेस फोडणार नाही. वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लँटर ॲट होम. मग आम्ही यावेळेस काय करणार आहे नवीन त्याच्या चेंजेस असं करणार आहे की आम्ही या ठिकाणी ब्युटिफुल पेपर लँटर कागदापासून सुंदर असा आकाशकंदील बनवणार आहोत. आय एम ऑल्सो गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. आणि त्याचप्रमाणे मी या ठिकाणी मॉडेल ऑफ फोर्ट रायगडचा किल्ला याचं मॉडेल या ठिकाणी मी बनवणार आहे. आय एम कलेक्टिंग सम पिक्चर्स. त्यासाठी मी काही पिक्चर्स हे कलेक्ट केले. अँड अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट रायगड. आणि रायगडविषयी माहितीही कलेक्ट केलेली मिळवलेली आहे. व्हेन आर यू प्लॅनिंग टू कम टू इंडिया. अरे मित्रा, तू इंडियाला पुन्हा केव्हा येणार आहे. वी आर ऑल वेटिंग टू मीट यू. आम्ही सर्वजण तुझी वाट पाहत आहो की तू कधी येशील. रिमेंबर ब्रदर. लक्षात ठेव भाऊ. वी आर नॉट जस्ट कझिन, वी आर फ्रेंड्स टू. आपण फक्त कझिनच नाही आहोत तर आपण चांगले मित्रसुद्धा आहोत. आय ऑलवेज लव टू रीड युअर लेटर्स. मला या ठिकाणी तुझं पत्र वाचल्यानंतर खूपच प्रेमळ अशा आठवणी या ठिकाणी
जागृत झाला. अथर्व, आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट थँक्सगिव्हिंग अँड हॅलोवीन इन द US. त्याचप्रमाणे मला हे ऐकण्याची इच्छा आहे की अमेरिकेमध्ये US म्हणजे युनायटेड स्टेट, तर युनायटेड स्टेटमध्ये थँक्सगिव्हिंग आणि हॅलोवीन हे जे उत्सव आहेत ते हे कशाप्रकारे साजरे केले जातात. आय एम रिअली क्युरियस टू नो मोर अबाउट देम. आणि मला खूपच उत्सुकता आहे त्या सणांबद्दल ऐकण्याची. प्लीज डू राईट टू मी. आणि म्हणून त्याच्याबद्दल तू या लेटरमध्ये मला कळव. कन्वे माय रिगार्ड्स टू काका अँड काकू. काका आणि काकू यांना माझा नमस्कार. लव टू डिअर ओजस. आणि ओजसला छानसं पापा किंवा ओजसला छानसं असं प्रेम. युअर्स लविंगली शारो. आणि तुझाच प्रेमळ मित्र शारो. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे या ठिकाणी हे पत्र हे शारोने आपल्या मित्राला म्हणजे अथर्वला या ठिकाणी लिहिलेले आहे. या पत्राच्या माध्यमातून कशा प्रकारे इको फ्रेंडली सेलिब्रेशन हे केलं पाहिजे हे या ठिकाणी या लेटरच्या माध्यमातून एक्सप्लेन केलेले आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.